आंघोळ्या. साहेब नाव लिहून घ्या. आंघोळ्या. नमस्कार साहेब. असं नका करू. आयुष्यात पुन्हा बाहेर कधी जाणार नाही हगायला. कधीच नाही जाणार. हे काय चुटकी, हे काय किडकी भाजी केलीस का ग? दादा ही भेंडीची भाजी आहे आणि तुला आवडते नाही का रे? अगं हो, पण अशी ओलसर नाही ना आवडत भाजी. चिकट झाली आहे बघ, हाताला जाम चिकटते. आणि ते चिकटपणा कमी करायचं शिक बघ. शिकते बघ, पण शिकवायला कोण आहे सांग बरं? आजी तर सकाळपासून शेतात जाते आणि संध्याकाळी थेट येते आणि लगेच अंग मोडून पडते बाई. अगं चुटकी, काय 90च्या काळात जगतीस काय ग? आता इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, एक भारी चॅनल आहे बघ, रूपा आर्ट्स अँड रेसिपी. ती ताई एकदम भारी पदार्थ बनवते बघ. तिचा भेंडीचा व्हिडिओ बघ, चिकटपणा गायब होतो बघ. त्या ताईकडून सल्ला घे तू की भेंडीची भाजी कशा प्रकारे बनवावे जेणेकरून चिकट होणार नाही. अरे वा, लगेच सर्च करते बघ. नाव काय म्हणलंस? रूपा आर्ट्स अँड रेसिपी. हो, आणि गुलाबी रंगाचा लोगो आहे बघ, कन्फ्यूज नको व्हायला. अरे राणा भाऊ, आपल्या गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत योजना आली, पण काम कधी चालू होणार रे? 2-3 तर संडास बांधले गेले आहे रे. आणि साहेब म्हणत होते की सकाळी सकाळी गुड मॉर्निंग पथक पाठवून आम्ही गावकऱ्यांना उघड्यावर बसू देणार नाही. मग का बरं आले नाही गुड मॉर्निंग पथकवाले आज सकाळी? हो, ते आपल्या गावचे लोक तर जात पण आहेत बाहेर संडासला. 2-3 संडासाचे बांधकाम तर पूर्ण झाले की. परशा बरोबर बोलत आहे तू. थांब, मी सरपंचाला फोन लावतो. हॅलो, बोल राणा, काय म्हणत होता? अहो सरपंच साहेब, ते आपल्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर लोक किती घाण पसरवत आहेत बघा. आणि तुम्ही बोलले आहे की होते की ते गुड मॉर्निंग पथक येत आहे. आणि ते शेत बघा किती हे चालू आहे, शेताकडे निरा नासाडा आहे पिकाचा. आणि प्रत्येकाकडून दंड आकारण्यात येईल असं म्हणत होते तुम्ही. साहेब, लोक अजून उघड्यावर आगायला जातात. तुमचं गुड मॉर्निंग पथक कुठं गायब झालंय? अरे, उद्यापासून येणार आहे ते लोक गावात, आणि तू आणि परचा त्यांना मदत करा ना. आणि गावकऱ्यांना आगायला जाऊ देऊ नका. ते संडास बांधले म्हणा 2-3, तिकडे पाण्याची व्यवस्था आहे, सर्व काही आहे. ए राणा भाऊ, उठण्या बाबा, लवकर झाला आता. ते चाल पटकन गाड्या घेऊन घे, नाही तर सगळा गाव हागून जाईल बघ आणि मोकळा होईल. अरे हो, जाऊ, पण तुले किती खेप सांगावं जरा, इकडे तिकडे बसत जाय खुर्ची घेऊन. त्या निरा टेबलवर येऊन बसतो तू. मोडलं गेलं हे झालं तर आता तू चुटकी बी कलाकार, मग आजी कलाकार समजत नाही का बाबा तुले? तू पण पडच्या नसलेले उद्योग करत पाय. आणि ते कॅमेरा कोणा काढला, तू काढला काय? हो, आपण येऊ ना तिकडं मस्त आगंधरीकडे जाताना आपण शूट करू तिकडे. मग अरे काय पागल झाला की काय? तिकडे काय कुठं कॅमेरा घेऊन जातात वय? काही करतो यार तू. कॅमेरा बघून लोक घाबरतील ना, ते म्हणतील बघा बघा युट्यूबवर व्हिडिओ येणार आहे. अरे राणा भाऊ, कॅमेरा सोबत असला की लोक बघितलं तर हागणार नाहीत, माहितीये का तुला? काही करतोय बाबा तू, जाऊ दे. चल, नको घेऊ, चाल लवकर पटकन. परशा, अरे गुड मॉर्निंग पथक आलं नाही लवकर. आणि हे बघ, आपल्या गावचे लोक तर झाले पण चालू सकाळी सकाळी. घे आता बारीक बारीक ढेकळं आणि हान आता, त्याशिवाय काय इलाज नाही आता. अरे बाप रे बाप, राणा, अरे कुठं दगड आणत आहे बाबा तू? मला चुकीच्या जागी लागला मग. काही करतो रे बाबा तू. दगड लागला म्हणजे काय झालं बाबा? अरे बाबा, दगड लागला मग 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 याला यांच्या जस काय पंक्ती वाढल्या. हन देणाऱ्यांना हन. काल ना गावात भंडारा होता बघ, मस्त टेस्टी जेवण होतं. मग आणि सकाळी सकाळी नाही काही इकडे येऊन ढार ढोर ठाय ठुस. अरे कसले आवाज काढत आहे रे बाबा तू? घे दे फटाफट ढेकळं दे, आणून दे मला. अरे बाबो, आता घरीच धुवायला लागते की काय? पळा रे फटकन पळा, मागून ढेकळं येतात रे बाबा. अरे बाप रे, राणा आणि परशा काय पागल झाला काय रे? मोग्या मो, अरे बाबा तुझी चड्डी सुटली रे बाबा. अहो बडे पाटील, काय उरावलं तर काय उरावलं काय? तिकडे जा ना, तिकडे पळा ना तिकडे. अरे तू चड्डी सांभाळ, मुकाट्याने जा. जा रे बाबा, घरी जा, फटाफट पळा रे पळा.
अरे गावचा परिसर म्हणजे काय तुम्हाला खताचं गोदाम वाटलं की काय? मला आणा भरून करा खाली, आणा भरून करा खाली. अरे परश्या हे काय हा? काय राणा भाऊ काय ढेकूळ आहे ते काय? मायला हे मातीतलं ढेकूळ नाही रे बाबा, हे यांचं ढेकूळ आहे. परश्या माल काही उचलून आणतो काय रे तू? अरे राणा आणि परश्या खूप तापले बरं का. अरे झाडावर ढेकळे मारत आहेत माहिती का. सरपंचानी सांगितलेलं आहे वाटते त्यांना आगो देऊ नका म्हणून उघड्यास. आणि मी आटपलं बरं कसं बस. तू पण जाय ना आटप फटाफट जाय. मायला अवघडच झालं की मग. पकडा साहेब, पकडा पकडा पकडा. मायला पडतात बघा कसे. हो ना, रोजचीच कटकट आहे गाववाल्याला. साहेब खाली बघा खाली, नाही तर पाय भरेल बरं का. हो हा बघा सापडला. काय रे तुझं नाव काय हा? खटमल, खटमल नाव आहे साहेब याचं. दुसऱ्याच्या शेतामध्ये असतं का? नाही, दुसऱ्याच्या कुठं हाकत आहे. का रे मग का तुझ्या बापाचं शेत आहे वय? चला फाईन मारा यांची. केरळकर चला घ्या. फाईन? कसली फाईन हो साहेब? आपल्या गावच्या परिसरात हे फायनल कोण बनवलंय मग? फायनल? कसलं फायनल रे राणा? हेच दुसऱ्याच्या शेतामध्ये किल्ले बांधतात हे. किल्ले नाही ते बुरुज आहे. मायला फुटू घ्याव साहेब याचा, फुटू घ्या. हो साहेब, फुटू नका ना. कसं वाटेल मग ते? कस्तुरीच वाटेल ते. नका घेऊ. घ्या साहेब घ्या उचला याला उचला. का रे आता तुझं नाव काय रे हा? नाव काय तुझं? आंघोळ्या. साहेब नाव लिहून घ्या आंघोळ्या. नमस्कार साहेब, मी आज आंघोळ केली आहे आंघोळ मी आज. साहेब असं नका करू. आयुष्यात पुन्हा बाहेर कधी जाणार नाही हागायला. कधीच नाही जाणार. घे ना मग बाबू आता घे. चला 500 रुपये काढा. चला लवकर. त्यात माय का चूक आहे? ते पांडू काका म्हणत की जाय तिकडे जाऊन हाग. मग मी हागलो. का रे आंघोळ्या हा? आणि ते जर म्हणले खाय तर खाणार का? हो. मायला कशाले पण हो म्हणते. अरे पण मी कुठं हागलो? पाय. म्हणजे हे तुझं नाही आहे? अरे नुसतं तिथं बसलं. डबडा पण कुठं आहे? पाय ना. मग हे बुरुज बांधला कोणी मग? मायला करून गेलं गाव. आलं माझं नाव. जाऊ द्या साहेब, तुम्ही याचं नाव घ्या. काढा पटकन फोटो काढा. साहेब फोटो घेणार तुम्ही माझा? वा. बघा मस्त पोज देतो बघा आणि मस्त फोटो काढा. तर बघा असं आहे बघा. मग आमच्या गावात आता रोजच पथक येणार आहे आणि मस्त यांचं हे करणार आहे बघा. हो ना, गावात बांधले संडाचं का काही. मस्त त्याचा वापर करा पाहिजे माणसानं. अरे ग्रामपंचायतची प्रत्येक गावात योजना आहे नाही. संडास तरी बांधायलाच पाहिजेत ना लोक पण ना. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तरच आम्हाला पुढचे व्हिडिओ काढण्यासाठी हिंमत मिळेल बघा. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर आज इथेच रजा घेऊ बघा आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येऊ नवीन उत्साह घेऊन, नवीन विषयासह. तर बघत राहा राणाचा बडबड कट्टा आणि तुमच्या मित्र परिवाराला पण बघायला लावा.